discuss the important property, that is property of measure of angle between intersecting chords. सर्कलच्या chords intersecting chords जे आहेत त्यांच्याबद्दलची महत्त्वाची प्रॉपर्टी आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये दोन शक्यता आहेत. या chords सर्कलच्या इंटेरियरमध्ये इंटरसेक्ट होऊ शकतात, त्याच्याशी संबंधित प्रॉपर्टी 1 आहे. आणि प्रॉपर्टी 2 मध्ये या chords थ्रू पास होणाऱ्या ज्या लाईन्स आहेत त्या इंटरसेक्ट होतात सर्कलच्या एक्सटेरियरमध्ये. सो these two possibilities we are going to discuss. So look at the property number 1. If two chords of a circle intersect each other in the interior of a circle, जर सर्कलच्या दोन chords या सर्कलच्या इंटेरियर मध्ये इंटरसेक्ट होत असतील, then the measure of angle between them, या दोन्ही chords मध्ये फॉर्म होणारा जो अँगल असतो त्याचा मेजर इज half the sum of measures of arcs intercepted by the angle and its opposite angle. तर या chords मध्ये जो अँगल फॉर्म होतो त्याचं मेजर हे त्या अँगलने जी आर्क इंटरसेप्ट केलेली असेल ती आर्क आणि दिलेला जो अँगल आहे या दोन्ही chords मधला त्याच्या अपोजिट अँगल त्यांनी इंटरसेप्ट केलेली आर्क, या दोन्ही अँगल आर्कच्या जे सम ऑफ मेजर्स असेल त्याच्या हाफ असतो. आता ही फिगरवरून आपण एक्सप्लेन करूया. chords PQ आणि chord SR या दोन्ही इंटरसेक्ट होतात पॉईंट T मध्ये आणि यांच्यामधला अँगल STQ आहे. मग अँगल STQ चं मेजर ऑफ अँगल STQ इज हाफ. कशाच्या हाफ असेल तर अँगल STQ इंटरसेप्ट करतो आर्क SQ आणि अँगल STQ चा अपोजिट अँगल PTR हा इंटरसेप्ट करतो आर्क PR. म्हणून या दोन्ही chords मधला जो अँगल आहे STQ याचं मेजर या दोन्ही आर्क SQ आणि आर्क PR यांच्या मेजर्सची जी सम आहे त्याच्या हाफ असेल. सो मेजर ऑफ अँगल STQ इज हाफ ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क SQ and measure of arc PR. that we have to prove here. इथे पहा फिगर मध्ये अँगल STQ, जर अँगल STQ ऑब्झर्व केला तर ट्रायंगल PTS च्या बाबतीत हा एक्सटेरियर अँगल आहे. एक्सटेरियर अँगल थिअरम नुसार एक्सटेरियर अँगलचं मेजर हे रिमोट इंटेरियर अँगलच्या मेजर्सच्या सम एवढं असते. म्हणून आपण लिहिलं आहे अँगल STQ इज इक्वल टू अँगल SPQ प्लस अँगल PST बाय एक्सटेरियर अँगल थिअरम. आता या ठिकाणी जर अँगल SPQ ऑब्झर्व केला आपण, अँगल SPQ हा इन्स्क्राइब अँगल आहे. दिस अँगल इज इन्स्क्राइब इन द आर्क SPQ. सो मेजर ऑफ इन्स्क्राइब अँगल इज हाफ ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. अँगल SPQ हा आर्क SQ इंटरसेप्ट करतो. सो मेजर ऑफ अँगल SPQ इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क SQ बाय इन्स्क्राइब अँगल थिअरम. सिमिलरली अँगल PST म्हणजेच अँगल PSR, बिकॉज पॉईंट R, T and S आर कोलिनियर. मग अँगल PST म्हणजेच अँगल PSR हा अँगल आर्क PR इंटरसेप्ट करतो आणि PSR हा इन्स्क्राइब अँगल आहे. सो मेजर ऑफ इन्स्क्राइब अँगल PSR इज हाफ ऑफ इंटरसेप्टेड आर्क PR. PSRचं मेजर आणि PSTचं मेजर सेम असेल कारण एकच अँगल आहे, वेगवेगळे नाव आहेत. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल PST इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PR. म्हणून या ठिकाणी आपण लिहिलं आहे पहा, या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या. अँगल SPQ इट्स मेजर इज हाफ ऑफ आर्क SQ. आताच एक्सप्लेन केल्याप्रमाणे अँगल SPQचं मेजर आर्क SQच्या हाफ असेल आणि अँगल PST जो आहे PST याचं मेजर आर्क PRचे हाफ असेल. PST इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PR. तर या ठिकाणी हा जो हाफ कॉमन घेतलेला आहे, इथे ब्रॅकेट राहिलेला आहे, या ठिकाणी हा हाफ कॉमन घेतला आहे या ठिकाणी. तर इथे येईल अँगल STQ इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क SQ प्लस मेजर ऑफ आर्क PR.
या ठिकाणी या पद्धतीने STQ हा दोन्ही कॉर्ड मधला अँगल आहे आणि याचं मेजर हे आर्क SQ या जे इंटरसेप्टेड आर्क आहे यांच्या मेजरचे जे सम आहे त्याच्या हाफ असेल, यांच्या मापांच्या बेरजेच्या अर्धा असेल। या पद्धतीने ही पहिली प्रॉपर्टी आहे। सेकंड प्रॉपर्टी जी आहे तर लाइन्स कंटेनिंग दिस टू कॉर्ड्स, या कॉर्ड्स मधून पास होणाऱ्या ज्या लाइन्स आहेत किंवा ज्या लाइन्समध्ये या कॉर्ड्स आहेत, जसं कॉर्ड AB this chord through this chord line AE pass or line AE contains chord AB. Similarly, line CE contains chord CD. ज्या लाइन्समध्ये या कॉर्ड्स आहेत त्या लाइन्स सर्कलच्या बाहेर एक्सटेरियरमध्ये इंटरसेक्ट होतात पॉइंट E मध्ये। मग हा जो अँगल आहे AEB, अँगल AEC दोन आर्क इंटरसेप्ट करतो, आर्क AC आणि आर्क BD। तर अँगल AEC चं मेजर हे आर्क AC आणि आर्क BD यांचा जो डिफरन्स आहे त्याचे हाफ असेल, हे आपल्याला या ठिकाणी सेकंड प्रॉपर्टी सांगते। सो लुक हियर, प्रॉपर्टी 2, इफ टू लाइन्स containing chords of a circle intersect each other outside the circle, then the measure of angle between them is half the difference in measures of the arcs intercepted by the angle. या ठिकाणी हे पण आपण प्रूव्ह करू। ट्रायंगल AED हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल AED दिस वन, याचा अँगल ADC हा एक्सटेरियर अँगल आहे। पुन्हा एक्सटेरियर अँगल थेरम नुसार measure of exterior angle is equal to sum of remote interior angle. Angle ADC is equal to sum of angle DAE plus angle AED by exterior angle theorem. So angle ADC DAE, angle DAE means angle DAB, same angle but different name. DAE म्हणजेच अँगल DAB आहे आणि AED हा अँगल म्हणजेच अँगल AEC आहे। सो इथे रिझन पण लिहिलं आपण बिटवीननेसमुळे। सो इन्स्टेड ऑफ DAE वी कॅन राईट DAB and instead of AED we can write AEC. So we have written here. So look here, angle DAB, it is again inscribed angle, it intercept arc BD. So measure of angle DAB is half of the intercepted arc BD. So we have written angle DAB is equal to half of measure of arc BD. DAB चं मेजर आर्क BD चे हाफ आहे इन्स्क्राइब अँगल थेरम नुसार। त्याचप्रमाणे अँगल ADC जो आहे हा सुद्धा इन्स्क्राइब अँगल आहे आणि तो AC ही आर्क इंटरसेप्ट करतो। So measure of inscribed angle ADC is half of the intercepted arc AC. ADC चे मेजर इंटरसेप्टेड आर्क जी AC आहे त्याच्या हाफ आहे। या दोन्ही व्हॅल्यूज अँगल DAB चे मेजरची व्हॅल्यू हाफ ऑफ BD आणि अँगल ADC याचं जे मेजर आहे हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AC, या दोन्ही व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करू। आपल्याला मिळालं या ठिकाणी ADC half of ADC is equal to half of measure of arc AC. So we have substituted here value of ADC, angle ADC, and angle DAB, its value is half of measure of arc BD. So instead of angle DAB we have substituted its value. मग ही व्हॅल्यू आपण ठेवली। आता हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क BD लेफ्ट साइडला ट्रान्सफर केले आपण, तर आपल्याला मिळेल अँगल AEC इक्वल्स टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AC मायनस हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क BD. अँगल AEC ने दोन आर्क इंटरसेप्ट केले आहेत, AC आणि BD. अँगल AEC चं मेजर हे आर्क AC आणि आर्क BD यांचा जो डिफरन्स आहे त्याच्या हाफ असते। तर या ठिकाणी हा जर हाफ आपण कॉमन घेतला तर 1/2 मायनस मेजर ऑफ आर्क AC मायनस मेजर ऑफ आर्क BD असं आपल्याला लिहिता येईल।